लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा-मैनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या रस्ता रुंदीकरणाच्या वादावर आज विटा नगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। विटा नगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती नाईक मॅडम प्रमुख उपस्थित होत्या। रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेला वाद आणि विटा नगरपालिकेवर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस खासदार विशालदादा पाटील, खानापूर आटपाडीचे आमदार सुहास भैया बाबर, नगराध्यक्षा श्रीमती काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर तसेच नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। रस्ता रुंदीकरणाबाबतच्या विटा नगरपालिकेवर काही आरोप केले जात होते। त्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती। बैठकीदरम्यान भरसभेत शेळके साहेब यांनी आपल्याकडून काही प्रमाणात चूक झाल्याचे स्पष्टपणे मान्य केले। तसेच कार्यकारी अभियंता श्रीमती नाईक यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून काही त्रुटी झाल्याची कबुली दिली। या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी विटा शहरातील व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। रस्ता रुंदीकरणाच्या या विषयावर पुढील निर्णय काय होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। संभ्रम अवस्था मॅडमने संपवलेली आहे, तरी पण दादा मी नगरपालिकेमार्फत आणि विट्याच्या सर्व लोकांच्या मार्फत थोडी 2 कोटी विनंती तुम्हाला मॅडमना करतोय की तो मांजर रोडचा रस्ता सुनीलदादांनी सांगितलं त्यात काय होतं बघा, आमची रस्ता मोठा करायला आमची काय तक्रार नाही आहे। फक्त एकच विनंती आहे की तो रस्ता जयेश गार्डनपासून आहे तो विटा हद्दीपासून चौपदरीकरण व्हावं, ही एक तुम्हाला दोघांना विनंती आहे। दुसरी विनंती मॅडम अशी आहे की हा आहे ते तुम्ही करू शकता, तुम्हाला जागा अवेलेबल आहे आणि तुम्हाला ते रुंदी मिळू शकते। मग ती विनंती रुंदीकरण वाढवायचं असेल त्याला आर्थिक तरतूद वेगळी लागणार आहे। मग मी खासदार साहेबांना विनंती करेन, साहेब तुम्ही गडकरी साहेबांना पत्र एखादं दिलं तर आपल्याला त्याच्यातून साध्य होईल। आणि दुसरी आम्ही जो पोहोचवतो त्यापेक्षा माननीय खासदार साहेब जे पोहोचवतील त्याच्यावर दुसरी विनंती अशा मॅडम की सर्व पक्षी म्हणजे विटा शहरात 2 निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सर्व पक्षीय मीटिंग झाली, अनेक लोकांनी भाषणं केली आणि सर्वांमध्ये सांगितलं होतं की विट्यातलं कुठलेही कुणाची एक वीट ही पडणार नाही, तेवढी खबरदारी घेऊन विट्यातला शहरात रस्ता करावा एवढी विनंती करतो मला। आणि त्याच्यावरती आपली मागची मीटिंग 3 महिन्यापूर्वी चर्चा झाली होती, आजही मी तुम्हाला क्लॅरिटी दिलेली आहे, त्यामुळे संभ्रम। आणि तिसरी विनंती दादा नाही की दादा तुम्हाला सगळ्यांना कुणाला वाटत असेल की विट्यात ट्रॅफिक जास्त होतंय तर 6 महिन्यात तुम्ही तेवढं बायपास रस्त्याची मंजुरी आणून द्यावी, तेवढं काम तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो।